नमस्कार. आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी. अज्ञात इसमाने रात्रीच्या अंधारात रिक्षा आणि मॅक्झिमो मिनी व्हॅनला आग लावली आहे. माणगाव येथील उतेकोलवाडीतील मराठी शाळेच्या बाजूला असणाऱ्या वाघमारे यांच्या घराच्या अंगणात लावलेल्या रिक्षा व मॅक्झिमो मिनी व्हॅनला कोणीतरी अज्ञात इसमाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार माणगाव येथील उतेकोलवाडीत राहणारे विलास वाघमारे व विनायक वाघमारे हे दोघे भाऊ रिक्षा, मिनी व्हॅन तसेच बस चालवून आपली दैनंदिन उपजीविका चालवतात. मात्र कुणीतरी माथेफिरू अज्ञात इसमाने त्यांच्या रोजगाराचे साधनच रिक्षा आणि मॅक्झिमो मिनी व्हॅनलाच आग लावून दिली आहे. या कुटुंबावर आता मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे आज रिक्षा आणि व्हॅनला अशा प्रकारे आग लावली, उद्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वाघमारे यांना त्यांच्या घराच्या अंगणात आग लागल्यासारखे वाटले, म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी रिक्षा, मॅक्झिमो मिनी व्हॅनला आग लागल्याचे त्यांना दिसून आले. लगेचच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत लागलेल्या आगीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. सदरची घटना पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.